लोकशाहीमध्ये सत्तेवर असलेल्यांची खरी परीक्षा कुठे होते? ती केवळ निवडणुका जिंकण्यात नसते, तर विरोधकांची टीका आणि जनतेचे प्रश्न ऐकून घेण्याच्या क्षमतेत असते। आज आपण ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी लिहिलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या लेखाचा आढावा घेणार आहोत। सत्तेचा संयम सुटतो तेव्हा लोकशाहीवर काय परिणाम होतो आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नक्की काय सांगते, यावर प्रकाश पोहरे यांनी थेट बोट ठेवलंय। आपल्या लेखात प्रकाश पोहरे यांनी लोकशाहीतील सत्तेच्या खऱ्या परीक्षेबाबत महत्त्वाचे विचार मांडले आहेत। त्यांच्या मते लोकशाहीमध्ये सत्तेची खरी परीक्षा ही विरोधकांचे प्रश्न, पत्रकारांचे लेख, न्यायालयाची निरीक्षणे आणि जनतेचा रोष सहन करण्याच्या क्षमतेत असते आणि जो नेता हे करू शकतो तोच खरा लोकशाहीवादी ठरतो। या संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणातील एका जुन्या घटनेचा दाखला देत त्यांनी लिहिलंय की दिलीप कुमार सानंदा यांच्या कथित अवैध सावकारी प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचा मुद्दा न्यायालयापर्यंत गेला होता, ज्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता। हा निर्णय अत्यंत लाजिरवाणा मानला गेल्याने विलासराव देशमुखांवर सर्व बाजूंनी कठोर टीका झाली होती आणि दैनिक देशोन्नतीनेही यावर अत्यंत टोकदार अग्रलेख लिहिला होता। मात्र अशा परिस्थितीतही विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा राखत कोणत्याही टीकाकाराला किंवा पत्रकाराला धमक्या दिल्या नाहीत अथवा कुत्रे असे अवमानकारक शब्द वापरले नाही आणि त्यांनी केवळ मौन बाळगणे पसंत केले। आजच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीवर बोट ठेवताना त्यांनी नमूद केलंय की मिसिंग लिंक प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वापरलेल्या भाषेवर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावरून कुत्रे किंवा बघून घेऊ अशी भाषा वापरणे हे केवळ भाषेचं नव्हे, तर सत्तेच्या अहंकारी मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। विधानसभा ही वैयक्तिक संताप व्यक्त करण्याची जागा नसून राज्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दांना विशेष महत्त्व असते असे स्पष्ट करत त्यांनी सुसंस्कृत लोकशाहीत धमकीच्या भाषेला स्थान नसल्याचं सांगितलंय। त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की सध्याच्या सत्तेला टीका सहन करण्याची ताकद उरली आहे का? प्रत्येक प्रश्न विचारणारा किंवा पत्रकार शत्रू वाटू लागला तर लोकशाहीचा आत्माच हरवून जाईल अशी भीती प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केली आहे। सरकारवर टीका करणे हा नागरिकांचा घटनात्मक हक्क असून प्रसार माध्यमांचे काम स्तुती करणे नव्हे तर प्रश्न विचारणे हेच आहे, याची आठवण त्यांनी करून दिली आहे। शेवटी संयम हीच मोठ्या नेत्यांची खरी ओळख असते असे सांगत क्षणिक संताप आणि अपमानास्पद भाषा ही अस्वस्थ सत्तेची लक्षणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे। सत्ता क्षणभंगूर असते, परंतु शब्द इतिहासात नोंदवले जातात। त्यामुळे सध्या गरज विरोधकांना गप्प करण्याची नसून स्वतःचा संयम टिकवण्याची आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी सत्तेत असणाऱ्यांना दिला आहे। सत्तेत असताना संयम बाळगणे किती गरजेचे असते आणि नेत्यांची भाषा कशी असावी यावर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रकाश टाकलाय। शेवटी इतिहास शब्दांचीच नोंद ठेवत असतो, त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी ताकद नाही तर संयम लागतो। हा विचार आजच्या राजकारण्यांनी नक्कीच लक्षात ठेवण्यासारखा आहे। तुम्हाला या विचारांबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।